जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर रावेर लोकसभा मतदारसंघाची जी काही लढत आहे ही संपूर्ण राज्यामध्ये चर्चेची झालेली आहे। त्याला कारणही तसंच आहे, कारण समोर रक्षा खडसे आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील सोबत आहेत आणि त्यामुळे खरं तर ही लढत जास्त चर्चेची आहे। कारण अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाही अशी चर्चा होती। खडसेंनी ऐन वेळेस माघार घेतली आणि श्रीराम पाटलांचं नाव पुढे आलं आणि त्यानंतर ही लढत चर्चेची झालेली आहे। स्वतः श्रीराम पाटील आपल्यासोबत आहेत। दादा, कसं सांगता, कसं बघताय तुम्ही या लढतीकडे? ह्या लढतीकडे मी एकदम सोप्या पद्धतीने बघतो, कारण की ज्या वेळेस मला तिकीट डिक्लेअर त्यावेळेस मी ही जी माझी उमेदवारी ही जनतेला अर्पण केलेली आहे, जनतेकडे सुपूर्द केलेली आहे। त्यामुळे ही लढाई प्रस्तावित तुमचा उमेदवार आपल्या प्रतिनिधी आधीचा त्याच्या विरोधात जनता आहे अशी। पण भाजपच्या वतीने असं सांगण्यात येतं की 5 लाखाच्या मताधिक्याने ही निवडणूक ते जिंकणार आहेत अशा प्रकारचा दावा केला जातोय। त्यांचा आता आधीपासूनचं त्यांचं सीट घेते, त्यामुळे त्यांचं बोलले असतील, त्यांचा प्रश्न आहे। बाकी आम्ही समाजाला सांगू शकतो की आमची सीट हे नक्कीच लाखाच्या याच्यानं फरकाने येईल। दुसरीकडे असा एक रक्षाताई आरोप करतायत की तुम्ही जातीपातीचं राजकारण करून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय, जातीचं कार्ड वापरलं जातंय। गेल्या 4 वर्षापासून मी काम करतो मतदारसंघामध्ये, मी कधीही जातीपातीचं काम करत नाही। माझं ब्रीदवाक्य बी असंच आहे की चला आता कामच करूया, कामच माझा धर्म, कामच माझी जात, कामच माझे कर्म, कामच माझे कर्तव्य, ह्याच उक्तीने मी नेहमी काम करत असतो। त्यामुळे जातीपातीच्या धर्माच्या पलीकडे काम करणारा माणूस आहे मी आणि माझ्याकडे सर्व जाती धर्माच्या सोबत माझ्यासोबत लोक आहेत आणि कधी कोणालाही विचारा की त्यांनी कधी कोणा जातीबद्दल मला केलेलं आहे। दुसरा एक त्यांचा आरोप आहे की तुम्ही भाजपमध्ये राष्ट्रवादीमध्ये येण्यापूर्वी 2-3 पक्षामध्ये गेले आणि तिकिटासाठी राष्ट्रवादीमध्ये आले। तो ऑलरेडी खुलासा केलेला आहे। आता त्यांच्याकडे त्यांनी दुसऱ्या वेळेस 2 वेळा हा आरोप केलेला आहे। आता मला वाटतं त्यांच्याकडे दुसरं काही बोलण्यासारखं नाही आहे। पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी आधी फक्त राष्ट्रवादीकडे म्हणजे अजितदादांकडे मी फक्त आम्ही चर्चा करायला गेलो होतो। बाकी पक्षप्रवेश हा झालेला नव्हता। BJPत माझा पक्षप्रवेश झालेला होता नक्की, त्याच्यानंतर मी इकडे आलेलो, फक्त माझा एकच पक्ष बदललेला आहे, 2 नाही। त्यांचं अजून एक म्हणणं आहे की त्यांना देशाच्या विकासासाठी काम करायचं आहे, मोदींना तिसऱ्यांदा एकदा पंतप्रधान बनवायचं हे त्यांचं आहे। तुम्हाला मात्र तुमचं अस्तित्व सिद्ध करण्याचा उद्देश आहे तुमचा। माझं कुठलं अस्तित्व? माझं काय अस्तित्व नाही का? आजही मी सर्वात जास्त समाजसेवा करतो आणि समाजसेवा करता करता जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं सुविधा देता येतील ह्या दृष्टिकोनातून मी प्रशासनाची साथ घ्यावी म्हणून मी हे इलेक्शन लढतोय। बाकी दुसरा माझा उद्देश नाही। शेतकरी, शेती, बरेचसे प्रश्न आहेत, जे काय समोरचे प्रस्थापित असतील त्यांनी विचार करावा की आपण ह्या मतदारसंघात किती कामं केलेत याचं फक्त त्यांनी बघावं। तर हे होते श्रीराम पाटील। त्यांनी असं म्हटलेलं की समाजसेवेच्या माध्यमातून आपण आपली ओळख निर्माण केलेली आहे, त्यामुळे मला परत नव्याने ओळख निर्माण करण्याची आवश्यकता नाही आणि 1 लाखाच्या मताधिक्याने आपण या ठिकाणी आपण निवडून येऊ असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।